हॅलो फ्रेंड, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही सगळेजण निघालो होतो मावशीच्या घरी जाण्यासाठी. सगळेजण म्हणजे मी, माझी मम्मी आणि माझे पप्पा, बस आम्ही तिघंच जण होतो. माझ्या बहिणी अगोदरच गेल्या होत्या मावशीच्या घरी. तर आम्ही सकाळपासून जेवण नाही केलं होतं, तर आम्ही पार्सल घेतलं होतं आमच्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठीसुद्धा. आम्ही इकडं बाहेर आल्यानं घेतलं होतं वडापाव वगैरे पार्सल. तर पार्सल घेतलं आणि गाडीला मम्मी लावत होती, त्याला बांधून गाडीला लावलं आणि निघालोत. मग मी बसले होते. पप्पा त्यांच्या कोणीतरी भेटलं होतं म्हणून पप्पा बोलू लागले होते. तर मी आणि मम्मी मग इथे थांबलो. हे बघू शकतात, माझे पप्पा बोलत होते. तर आम्ही सगळे निघालोत जाण्यासाठी. आम्ही इकडं भावसार चौक आलो होतो, तथागतनगर श्रीनगरच्या इकडं भावसार चौक आलो होतो. तुम्ही बघा, हे बघा तुम्ही भावसार चौक, इथं पार्टी पण आहे. तर आम्ही जाऊ लागलो होतो मधामध्ये. मम्मीला पार्लरला जायचं होतं, तर पार्लरला जाण्यासाठी आम्ही इथून दाखवलं. हे बघा इथं दुकानं वगैरे. आम्ही पहिले राहत होतो इकडं, पण आम्ही आता नाही राहत. हे बघू शकता कस्तुरीचं पार्लर. तर हे पार्लर मी जात होती. मी पार्लर मधातून नाही दाखवलं, कारण ते मी मधात गेलेच नव्हती, मम्मीच गेली होती. तर आम्ही निघाल्या बाहेर, आम्ही आल्या होते इकडं. तर रस्त्यामध्ये बघा तुम्ही किती मस्त गणपती दिसला एक रस्त्यामध्ये. तर आम्ही निघालो, इकडं आलो होतो. बघू शकता तुम्ही इकडं श्रीनगरकडून आम्ही बाहेरच्याच रस्त्यानं जात होतो. खरं म्हटलं तर आसनकडून पण तिकडून जाता आला असता आम्हाला, पण तिकडं थोडं पाणी भरलं होतं म्हणून आम्ही इकडून शॉर्टकटकडून आलो होतो जायसाठी. हे बघा आम्ही इकडं आयाबीकडं वगैरे आलो होतो. तुम्ही बघा, आयाबीच्या रस्त्यानं जात होतो आम्ही. आयाबी वगैरे तर माहीतच असेलच ना तुम्हाला. हे बघा मी आणि माझी मम्मी, हे आयाबी ट्युशन क्लासेस वगैरे. हे बघा तुम्ही किती सारे विद्यार्थी वगैरे होते, खूप गर्दी होती तिथं. बघू शकता तुम्ही, खूप जास्त रश होती तिथं. हे बघा तुम्ही, आम्ही जात होतो हळूहळू. मी मम्मी पप्पा आणि आम्ही तिघच जण होतो. बहिणी तर गेल्या होत्या अगोदरच मावशीच्या घरी. तिथे सगळेजण आले होते म्हणून आम्ही पण तिकडे जात होतो. म्हणजे माझ्या मावस बहिणीची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून तिला भेटायसाठी आम्ही जात होतो. तिला तिचं बाळाला पण बघायसाठी जात होतो. हे बघा, हे शिवाजी महाराजांचा पुतळा. आम्ही इकडून आलो होतो छत्रपती चौकाकडे, इकडं आलो होतो. इकडं माझी मावशीच राहती, दुसरी मावशी राहते इथं. तर माझी मम्मी थांबली बोलायचं म्हणून. हे माझे बाबा बसले होते, मम्मी बोलू लागली होती बाबाला. त्यांनी माळवे विकतात. ही माझी मावशी बसलेली आहे बघा तुम्ही. ही मम्मी बोलत होती, पप्पा मम्मी बोलत होते. तर मग मी तुम्हाला दाखवत होते छत्रपती चौकात आम्ही आलेल्या थांबलेल्या. बघू शकता तुम्ही, आम्ही इकडं आलो होतो. तर तुम्ही पुतळा वगैरे. हे माझे भाऊ आले होते, त्यांना पण न्यायचं होतं आमच्यासोबत घरी. तर भाऊ आला होता गाडीवरून. तर त्यानं आणि आम्ही दोघं पण निघालो तर रस्त्यानं जाण्यासाठी. आम्ही दोघं पण एकदाच निघालो. बघा तुम्ही हे रस्ता वगैरे. हे बघा, त्यानं गाडी चालवायला त्या पलीकडल्या गाडीवर, त्यानं तिकडल्या गाडीवर होतं, आम्ही इकडल्या गाडीवर होतो. दोघं पण भाऊ आहेत माझे. हे बघा नमस्कार चौक. इथून नमस्कार चौकाकडून आम्ही जात होतो. हे मम्मीनं मग विचारलं हे काय, तर मम्मी म्हणत होती म्हणजे बाजार वगैरे लागते यांचा, म्हशांचा बाजार वगैरे लागते, विकतात म्हणे इथं म्हशा वगैरे. तर बघा तुम्ही किती साऱ्या म्हशा आहेत ना तिथं, किती साऱ्या होत्या ना. आणि इकडं गुरुद्वारा वगैरे आहे. मागच्या साईडकडून आल्या होत्या आम्ही. तर इकडं गुरुद्वारा वगैरे होता, मस्त होता गुरुद्वारा वगैरे. पण तिथं आम्ही गाडीवरूनच बघितलं. हे बघू शकता तुम्ही कसं मस्त हिरवगार आहे बघा तुम्ही. हे बघू शकता. मग आम्ही इकडं आलो होतो मधामध्ये, तर इथं किती साऱ्या विटकरी होत्या. याला विटांची भट्टी असं म्हणतात याला, जे इथं विटा वगैरे बनवतात. तर ते पाण्यामुळे सगळ्या विटा खराब झाल्या होत्या, कारण मागे इतका पाऊस पडत होता. आमच्या तर घरापुढे पूर आला होता.
तर त्याच्यामुळं बघा तुम्ही कसं म्हणजे सगळे विटा वगैरे खराब झाला आहे. विटा बनवायची वाळू वगैरे खराब झाली होती, काहीच चांगलं राहिलं नव्हतं. खूप नुकसान झालं सगळ्यांचं, बघू शकता तुम्ही. हे ह्याच्यामध्ये मासोळ्या वगैरे होत्या, मग मी दाखवत होते, मग व्हिडिओमध्ये मी ब्लॉगमध्ये घेतलं. हे बघू शकता, हे आम्ही पुलावरून जात होतो तर इथं पाणी किती सारं भरलेलं आहे तुम्ही बघा. खूप म्हणजे खूप भरलेलं होतं. इथं माणसं माशा वगैरे पकडत होते. पाण्यामध्ये माशा येतात ना खूप सारे या टायमाला, म्हणून. हे एक गाव आलं होतं मधामध्येच, पण या गावाचं नाव तर मला नाही. हे तिरकुट गाव आहे, तिरकुट म्हणतात. इथं पण एक मावशी राहते माझी, पण ती नव्हती घरी म्हणून आम्ही घरी नाही गेलो तिकडं. आम्ही इकडून मग तिच्या घरी, म्हणजे तिने नव्हतीच म्हणून आम्ही तिच्या घरी गेल्याच नाही. मग इकडं आलो तर आम्ही सीधं आल्या. मग इकडून दुसऱ्या मावशीकडे जायचं होतं ना आम्हाला, तर आल्या होत्या आम्ही इकडे. बघा तुम्ही, मस्त हिरवं हिरवं शेतं वगैरे होते इथं. छान वाटू लागलं असं, म्हणजे शेत वगैरे छान वाटतेच ना, तर मस्त वाटू लागलं. तर हे बघा गाव आलेलं आहे. अजून थोडंसं दूर, म्हणजे आता गावामध्ये जावं लागते ना, तर गावामध्ये गाव आलं आहे. गाव हेच आहे, पाथरड नाव आहे गावाचं. मशा वगैरे दाखवू लागले होते. गाव आलेलं आहे. गाव आता मधामध्ये चाललो तर आम्ही. घर वगैरे दाखवतो तुम्हाला, बघा तुम्ही, चला. हे बघा आता आलंच घर, हे बघू शकता. हे आलंय घर माझ्या मावशीचं. गाडी थांबवली आणि मी आले बघा मधामध्ये. हे माझा किट्टू बघा, मी आले की किट्टू इतका खुश झाला, खूप म्हणजे खूप झाला. माझ्याकडे बघत होता, हे बघू शकता तुम्ही. मस्त माझ्याकडे बघू लागला होता. हे माझी मावशीचं घर आहे, माझी बहीण वगैरे. हे माझा बिट्टू किती मस्त आहे बघा. छकुला माझा बिट्टू खूप छोटा होता बिट्टू तेव्हा. हो, हे बघा बिट्टू कसा बोलतो मम्मीला. ते हे बघू शकता मित्रांनो, माझा ब्लॉग आता इथं संपलेला आहे. आता म्हणजे मी घरी वापस जाताना ब्लॉग बनवलेच नव्हते, एवढाच ब्लॉग बनवला होता, तुम्ही बघू शकता. हे बघा माझा बिट्टू किती मस्त आहे, किती गोडाचा आहे माझा बिट्टू. कमेंटमध्ये सांगा कसा दिसतोय बिट्टू. आणि हा लाईक, फॉलो, सबस्क्राईब